शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मंगळवारी 21 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मळ हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. अरणी, त्याचबरोबर अंजनी, त्याचबरोबर पुसद, उमरखेड, त्याचबरोबर वाशिम, मालेगाव, परतूर, त्याचबरोबर आपण जर चिखली, बुलढाणा, जाफराबाद, भोकरदन, शेवगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड, मलकापूर, जळगाव, जामन, रावेर, भुसावळ, यवल, जळगाव, धरणगाव हा जर परिसर जर बघितला, बलवाडी, शिरपूर हा जर परिसर बघितला तर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर धुळे, अंबळनेर, चाळीसगाव, कन्नड, फुलंब्री, भोकरदन, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, मलकापूर, त्याचबरोबर आपण जर म्हणजे मालेगाव, वाशिम, पुसद हा जर परिसर बघितला तर जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागात आहे. हिंगोली, त्याचबरोबर शेवगाव, जिंतूर, त्याचबरोबर परतूरमध्ये देखील पाऊस आहे, पण रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही आहे. आपण जर 6 वाजता बघितलं तर अंबड, जालना, त्याचबरोबर पैठण, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रिमझिम पाऊस असणार आहे. गंगापूर, खिर्डी, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, त्याचबरोबर सटाणा, चांदवड, नामपूर, पिंपळनेर, साक्री, निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर या भागात देखील फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर संगमनेर परिसर जर बघितला तर संगमनेरमध्ये देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस वगैरे मंगळवारी 21 जुलैला आपल्याला काही दिसत नाही आहे. संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, घोडेगाव, राहुरी, ढवळपुरी, त्याचबरोबर अहिल्यानगर हा संपूर्ण परिसर जर बघितला, फक्त आपल्याला या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर कडा, त्याचबरोबर पाथर्डी, शिरूर, कासार, जामखेड, पाटोदा हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला 5च्या सुमारात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस त्या भागात होईल. कडा, जामखेड, पाटोदा, त्याचबरोबर बीड, वडवणी, केज, कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट, त्याचबरोबर इंदी, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ढगाळ वातावरण आहे, जास्त काही पाऊस नाही आहे. त्याचबरोबर जत, सांगोला, अंजनी, तासगाव, सांगली, इचलकरंजी, ईश्वरपूर, कराड, विटा, मायनी, कोपरगाव हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील रिमझिम पाऊस काही म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण असेल. कराड, ईश्वरपूर येथे देखील ढगाळ वातावरण आहे, जास्त काही पाऊस वगैरे आपल्याला काही दिसत नाही आहे. चिपळूण, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, दाभोल, हरिहरेश्वर, जयगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, त्याचबरोबर कणकवली, मालवण, वेंगलुरू, सावंतवाडी, पेरनामे, त्याचबरोबर घरगोटी, त्याचबरोबर बेलगाव, खानपूर, सुरला, पणजी या भागात देखील म्हणजे आपल्याला वातावरण दिसत आहे, पण जास्त नाही आहे, रिमझिम पाऊस असेल. इथे जर मानगाव, मुरोड, जंजिरा, हरिहरेश्वर, नागठाणे, पेण, अलिबाग, नवी मुंबई, मुंबई, शहापूर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 22 जुलैला जर बघितलं तर 22 जुलैला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये वडा, वसई, विरार, त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कुळगाव, अलिबाग, मुरोड, जंजिरा, हरिहरेश्वर, दापोली, दाभोल, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. संगमेश्वरमध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, महाबळेश्वर, मंडणगड, दापोली,
त्याचबरोबर हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, नागठाणे, लोणावळा, कर्जत, कोळगाव, बदलापूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, वसई, विरार, वडा, शहापूर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिकमध्ये रिमझिम पाऊस आहे. जास्त नाही आहे पण रिमझिम पाऊस हा नाशिकमध्ये होणार आहे दुपारी 3 नंतर. मनमाड, त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, धुळे या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर चाळीसगाव, अंबळनेर, चापोडा, शिरपूर, जळगाव या भागात जोरदार पाऊस आहे. बुरहानपूर, बोदवड या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर शेवगाव, भोकरदन, चिखली, खामगाव, अकोला हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर अमरावती, अचलपूर, अरवी, वर्धा, हिंगणघाट, उमरेड, नागपूर, रामटेक, त्याचबरोबर सिवनी व तुमसर, गोंदिया, भंडारा, साकोली, उमरेड, ब्रह्मपुरी, चिमूर, वरारा, चंद्रपूर, सिरपूर, आसिफाबाद, अहेरी, चामोशी, गडचिरोली, त्याचबरोबर आपण जर यवतमाळ, अरणी, पुसद, उमरखेड, नांदेड, हिंगोली, परभणी, जिंतूर हा संपूर्ण परिसर बघितला तर या भागात रिमझिम पाऊस असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात ही झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर येथे दुपारी म्हणजेच बुधवारी 22 जुलैला छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर अंबड, पैठण, पाथर्डी या भागात पाऊस असणार आहे. जास्त नाही आहे पण रिमझिम पाऊस त्या भागात असणार आहे. आपण जर बीड परिसर जर बघितला तर बीडमध्ये, केजमध्ये, परळीमध्ये, अहमदपूरमध्ये, लातूरमध्ये, उदगीर हा परिसर बघितला तर येथे पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट या भागात आपल्याला रिमझिम पाऊस दिसतोय. सोलापूर, अक्कलकोटमध्ये देखील जास्त पाऊस नाही, फक्त रिमझिम पाऊस आहे 4च्या सुमारास. त्याचबरोबर आपण जर विजयपूर, सांगोला, पंढरपूर, अकलूज, विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, दापोली, महाड, महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात रिमझिम पावसापासून तर संध्याकाळी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सलग मंगळवारी 21 जुलै आणि बुधवारी 22 जुलै असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.